द्यायचं आहे. आणि गोष्ट पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ओके. त्याच्यामुळे जरा गोष्ट व्यवस्थित ऐका. तुम्ही जर गोष्ट लक्षपूर्ण ऐकलीत तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. आणि जर तुमचं लक्ष नसेल गोष्ट ऐकताना तर मात्र तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. समजलं. त्याच्यामुळे जरा व्यवस्थित लक्ष ऐका. तर गोष्टीचं नाव आहे भक्त प्रल्हाद. काय गोष्टीचं नाव आहे? भक्त प्रल्हाद. तर एक हिरण्यकश्यप नावाचा राक्षसांचा राजा होता. कोणाचा? राक्षसांचा राजा होता. त्यानं काय केलं? भगवान शंकरांची कडक तपश्चर्या केली आणि त्याच्यामुळं भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपला वर दिला की कोणत्याही शस्त्राने किंवा कोणत्याही माणसाकडून तुला मरण येणार नाही. आता अशा पद्धतीनं वर मिळाल्यानंतर मी जर कोणत्याच शस्त्रानं मारणार नाही, कोणत्याच माणसाकडून मारणार नाही, याचा अर्थ मी कधीच मरू शकत नाही असा विचार आल्यामुळं हिरण्यकश्यपला काय झाला? गर्व झाला. तो क्रूर बनला आणि मग त्यानं आपल्या देशात, आपल्या राज्यात, त्यावेळी राज्य होतं, त्यामुळं आपल्या राज्यात देवाचं कोणीही नाव घ्यायचं नाही असं त्याच्यावर बंदी आणली. कोणीही देवपूजा करायची नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. इथं सगळीकडं राक्षसांचं राज्य, त्यामुळं कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही. आता मला सांगा, त्यानं जे सर्व मिळवलं होतं त्यानं देवाचीच प्रार्थना केली होती, देवाचाच जप केला होता, देवाचीच तपश्चर्या केली होती. पण देवाकडून असा वर मिळाल्यानंतर तो क्रूर बनला, गर्विष्ठ झाला. आता मला कोणीच मारू शकत नाही, त्याच्यामुळं त्यानं असं सगळ्यांवर असं बंधन घातलं की कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही. आणि हे जरी खरं असलं तरी त्याचा जो मुलगा होता भक्त प्रल्हाद, त्या मुलाचं नाव काय होतं? हिरण्यकश्यपचा मुलगा काय? भक्त प्रल्हाद. तर हा जो मुलगा होता तो देवभक्त होता. तो सतत नारायण नारायण असा विष्णूचा धावा करायचा. काय करायचा? तो विष्णू भक्त होता, त्यामुळे सतत नारायण 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 असा नेहमी तो नारायण नारायण असा विष्णूचा धावा करत होता. आणि हे हिरण्यकश्यपला आवडत नव्हतं. आपल्या मुलानं आपल्याच शत्रूचं गुणगान गावं हे त्याला मान्य नव्हतं आणि म्हणून त्यानं खबरदार सांगितलं, खबरदार जर पुन्हा त्या देवाचं नाव घेतलंस तर. पण प्रल्हाद जो होता तो नारायणाचं नाव घ्यायला काय विसरत नव्हता. प्रत्येक वेळी नारायण नारायण असा त्याचा जप चालू होता. आणि शेवटी हिरण्यकश्यपला राग आला. मी लोकांना सांगतोय देवांवर बंदी घातली, लोकांना सांगतोय की देवाची पूजा करायची नाही आणि माझा मुलगाच देवाची पूजा करतोय. हे पाहिल्यानंतर हिरण्यकश्यपला राग आला, तो संतापला. त्याने शिपायांना आज्ञा केली की या कार्ट्याला उंच कड्यावरून खोल दरीत फेकून द्या. शिपायांना त्यांनी आज्ञा केली, राजा होता. आणि त्याच्यामुळं शिपायांनी प्रल्हादाला लगेच दरीत फेकले. खाली कोसळत असतानाही प्रल्हाद नारायण नारायण असाच म्हणत होता. आणि शेवटी काय झालं? आश्चर्य की तेवढ्या उंचावरून फेकून सुद्धा प्रल्हादाला काहीच झालं नाही. तो सुखरूप पुन्हा राजवाड्यात परत आला. त्याच्यानंतर हिरण्यकश्यपनं त्याला उकळत्या तेलात टाकायला सांगितलं, आज्ञा केली की याला उकळत्या तेलात टाका. तेव्हा सुद्धा काय झालं? ते उकळतं तेल जसं हिरण्यकश्यपला उकळत्या तेलात टाकलं, ते उकळतं तेल एकदम थंडगार झालं. त्याच्यानंतर हिरण्यकश्यप पिसाळला आणि त्यानं पुन्हा आज्ञा सोडला, हुकूम दिला की याला माजलेल्या हत्तीच्या पायी द्या. म्हणजे माजलेला हत्ती असेल तो काय करेल, याला स्वतःच्या पायाखाली जर दिला हत्तीच्या तो हा मरेल असं त्याला वाटलं आणि म्हणून त्याला तसं करायला सांगितलं. पण इथं यावेळी सुद्धा भक्त प्रल्हादाचा स्पर्श होताच माजलेला हत्ती शांत झाला आणि उलट प्रल्हादासोबत खेळायला लागला. बघा, म्हणजे भक्त प्रल्हादावर कोणाची कृपा होती?
देवाची कृपा होती आणि त्याच्यामुळं प्रत्येक वेळी एवढं अन्याय करून सुद्धा त्याला काही इजा होत नव्हती. आणि शेवटी प्रत्येक वेळी तेवढं करून सुद्धा भक्त प्रल्हाद नारायण नारायण असा जप करीतच राहिला. आणि मग शेवटी राग आला हिरण्यकश्यपला आणि विचारलं त्यानं ना भक्त प्रल्हाद, कुठं आहे तुझा नारायण? तेव्हा प्रल्हादानं काय सांगितलं, माझा नारायण सगळीकडे आहे. खांब होता, या खांबात आहे का तुझा नारायण? तर म्हणतो हो, या खांबात सुद्धा माझा नारायण आहे. असं बोलल्यानंतर हिरण्यकश्यपला राग आला आणि त्यानं काय केलं, चौतालून त्या खांबाला लाथ मारली. आणि त्याचबरोबर लाथ मारल्याबरोबर कडकडाट असा आवाज झाला, खांब दुभंगला. त्यातून नरसिंहाचे अकराल विकराल रूप, म्हणजे ज्याचं तोंड सिंहाचं होतं आणि बाकीचं शरीर मात्र माणसाचं असं होतं, माणसाचं होतं बघा हो. तोंड फक्त कसलं होतं, सिंहाचं, आणि बाकीचं जे शरीर होतं ते माणसाचं, असं रूप, नरसिंहाचं रूप प्रकट झालं. आणि नरसिंहाने हिरण्यकश्यपला आपल्या मांडीवर ओढून घेतलं आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या दृष्ट राक्षसाचा पोट काय केला, फाडून टाकला. समजलं? आणि त्याला ठार मारून टाकलं. अशा प्रकारे नारायणाने नरसिंहाच्या रूपात येऊन भक्त प्रल्हादाला आपलं दर्शन दिलं. बघा, म्हणजे देवाची जर कृपा आपल्यावर असेल तर आपलं कोणीही वाईट करू शकत नाही. आणि भक्त प्रल्हाद हा चांगल्या वृत्तीचा होता, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं त्याचं कोणीही वाईट करू शकला नाही, आलं लक्षात. म्हणून चांगलं कर्म करा, मग चांगलंच होतं. आता मला सांगा, पहिला प्रश्न, भक्त प्रल्हाद कोणाचा जप करायचा रे? काय नाव घ्यायचा? कोणाचं नाव घ्यायचं? सतत त्या तोंडात कोणाचं नाव असायचं? बरोबर आहे, जोरात टाळ्या वाजवा, नारायणाचं. बरोबर आहे. मला सांगा, नरसिंहाचे रूप कसे होते रे? काय होतं त्याचं तोंड कसं होतं? सिंहाचं होतं. आणि बाकीचं शरीर कसं होतं? बरोबर, ओके. मला सांगा, जो हिरण्यकश्यप होता त्याला कोणी वर दिला होता? शंकराने. त्याने शंकराची तपश्चर्या केली होती, त्यामुळे शंकराने त्याला वर दिला होता. काय वर दिला होता आठवतं का बघा? हां बोल. हां, अजून काय सांगितलं होतं? तुला कोणता माणूस सुद्धा मारू शकत नाही आणि कुठलंही शस्त्राने सुद्धा तुझा मृत्यू होऊ शकत नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं हिरण्यकश्यपला काय झाला, तो कसा बनला? चांगला बनला की वाईट बनला? वाईट बनला, बरोबर आहे. तो गर्विष्ठ झाला, त्याला स्वतःचा गर्व झाला की मला आता कोणी ठार मारू शकत नाही. समजलं? मला सांगा, सतत देवाचं नाव घेतल्यामुळं भक्त प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यप यांनी कोणकोणत्या शिक्षा दिल्या? पहिल्यांदा काय केलं सांगा? पहिलं काय सांगितलं त्याला? कशावरून ओढा हे करा, सांगा पटापट. जसं आठवलं तसं सांगा. आठवत नाही? तल्यात म्हणजे दरीत फेकलं. ओके. अजून गरम तेलात टाकलं. ओके. अजून पुढं अजून काय केलं बघा? हत्ती पिसाळलेल्या हत्तीच्या पायी तुडवण्याचा आदेश दिला. ओके. अशा क्रूर सजा त्याला दिल्या. पण तेवढं करून सुद्धा भक्त प्रल्हाद काय झालं का नाही? का रे, का नाही झालं? त्याच्यावर कोणाचा आशीर्वाद होता? नारायण म्हणजे कोण? कोणता पण? कोण? विष्णुदेवाचा आशीर्वाद होता. ओके. तर समजली गोष्ट? आवडली असेल तर टाळ्या वाजवा. ओके.